एकमत झालं तुमच्यात होत नाही अजून एवढं लई संधी ना घेऊ अध्यक्ष मी आहे. बाबा अण्णा आज भाजप आणि सेनेची बैठक पार पडली आहे. काय या बैठकीत ठरलं आहे, काय जागांच्या बाबत चर्चा झाली? 2 दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्री साहेब पुण्यात आले होते आणि तत्पूर्वी मुंबईमध्ये सुद्धा माननीय शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीमध्ये लढतील. त्याच अनुषंगानं आज पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या काही प्रमुख मंडळी आम्ही आज एकत्र बसलो आणि युतीच्या संदर्भात प्राथमिक चर्चा आज झाली. यापूर्वी झालेल्या सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये मी हे सांगितलं होतं की पुण्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी तशा सूचनाही आम्हाला दिल्या होत्या आणि त्यामुळे राज्याच्या नेतृत्वाचा जो काही निर्णय आहे देवेंद्रजी आहेत, शिंदेसाहेब आहेत, यांनी जो काही निर्णय घेतला तो निर्णय आम्हा सगळ्यांसाठीच, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेनेचे पदाधिकारी नेते असतील, सगळ्यांसाठीच तो निर्णय आम्हाला लागू होतो आणि त्यामुळे आज एक चांगली चर्चा झाली. युतीमध्ये पुण्यामध्ये लढताना शेवटी राज्यातल्या नेत्यांचं एकमत झालंय, एका विचारानं हा निर्णय झाला. त्यामुळे पुण्याच्या आगामी निवडणुकीसाठी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे सगळे प्रमुख पदाधिकारी आज प्राथमिक जरी झाली असेल तर पुढच्या काही टप्प्यामध्ये बैठका होऊन त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल. त्यामुळे अत्यंत सकारात्मक अशी बैठक झाली आणि निश्चितपणे पुण्यामध्ये आम्ही युतीमध्ये लढणार. आकड्याचा काही प्रस्ताव झालाय का? नाही, आज मी म्हणालो तसं आज प्राथमिक चर्चा झाली. काही नावं, काही प्रभाग, आकडे याच्यावरती निश्चितपणे चर्चा झाली, परंतु ती केवळ प्राथमिक होती. त्यामुळे आता प्रस्ताव जे येतील त्याच्यावरती चर्चा होईल आणि अजून 1-2 बैठका झाल्यानंतर जागेचं वाटप हे निश्चितपणे होईल. अण्णा दंगेकरांना बॅन केलंय का बैठकीला? हा माझा विषय नाही, कारण मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझ्या पक्षाकडनं कोण यावं हे जेव्हा ठरलं तेव्हा आम्ही 4 जण आलो. हा शिवसेनेचा विषय, त्यामुळे शिवसेनेचे नेते सांगतील, त्यामुळे माझा काही तो विषय नाही. संख्या मोठी आहे, त्याच्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता मोठी आहे. तर उमेदवारी कधीपर्यंत घोषित करणार नाही, मुळामध्ये दोन्ही पक्षाकडे त्या प्रमाणामध्ये उमेदवारांची, इच्छुकांची संख्या निश्चितपणे भरपूर आहे. पण शेवटी असं असतं की संधी काय सर्वांना देता येत नाही. भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जगातील सर्वात मोठी जनसंघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी. लोकशाही पद्धतीनं आमच्यामध्ये सुद्धा अर्ज वाटप असतील, उमेदवारांच्या मुलाखती असतील, आता तेही नावं प्रदेशाकडे जातील, कोर कमिटीमध्ये त्याची शॉर्टलिस्ट होईल आणि मग अंतिम यादी तयार होईल. अशा पद्धतीने एक प्रक्रिया आमच्याकडे राबवली जाते आणि त्यामुळे बंडखोरी वगैरे हा विषय होण्याचा प्रश्न फार येणारच नाही. का तर शेवटी अशा निवडणुकांना आम्ही वारंवार सामोरं जातो, लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था. त्यामुळे ही नेहमीची प्रॅक्टिस आहे. आमचे कार्यकर्ते शेवटी इच्छुक असणं काहीच गैर नाही, अपेक्षा असणं कुठंच चुकीची नाही. कार्यकर्ता जेव्हा काम करतो तेव्हा स्वाभाविक त्याला वाटतं की मला कुठंतरी लोकप्रतिनिधी म्हणून मला पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, विधानसभा, लोकसभा कुठे ना कुठेतरी मला संधी मिळाली पाहिजे. ही भावना काही चुकीची नाही, इच्छा काही चुकीची नाही. त्यामुळे सगळ्यांच्या आमची बाकी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकत्रितपणे आम्ही लढलो. मला वाटत नाही कुठेही काही बंडखोरीची शक्यता नाही. आज शिवसेना, भारतीय जनता पार्टी आमची चर्चा झाली. पुढच्या काही दिवसात भारतीय जनता पार्टी आणि RPI आमची पण बैठक होणार आहे. मागच्या
2 दिवसापूर्वीच माननीय आठवले साहेब दिल्लीत भेट झाली माझी त्यांची, आणि त्यावेळेला RPI सोबत सुद्धा पुढच्या काही दिवसात आमची बैठक होणार आहे आणि त्यांच्यासोबत सुद्धा आमची युती आधीच होती, ती युती कायम राहणार. पक्षप्रवेशाबद्दल काय, कारण की गेल्या 2 दिवसांपासून पुण्यातले मोठे प्रवेश अपेक्षित आहेत, याला साधारण मुहूर्त कधी लागणार? नाही बघा, ही निवडणूक आता सुरू झाली, जसं जसं वेळ पुढे जाईल, काय निर्णय घ्यायचे काय नाही घ्यायचे, पक्षात कुणाला घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे का, आमच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, पक्ष नेतृत्वाचा काय विचार आहे, हा सगळ्याचा विचार करून तो निर्णय घेतला जाईल. पण आता तरी काय तुर्तास तो विचार नाही. पुढच्या काही दिवसामध्ये जर काही लोकांना घ्यायचं असेल तर ते माननीय पक्ष नेतृत्व आमचं जे आहे मुंबईतलं ते निश्चित. उद्या होणार आहे की नाही मुंबईत? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, आमचं पक्ष नेतृत्व ठरवेल त्या दिवशी त्या वेळेला होईल. गरज लागली तरच हे पक्षप्रवेश होतील असं काही आहे का? असं नाही. हे बघा, आम्ही कुठली निवडणूक लढवण्यासाठी कुणाला पक्षात निवडणुकीसाठी कोणी म्हणालं की आम्हाला निवडणूक लढण्यासाठी यायचंय तर नाही. आज पक्षामध्ये या आमच्याकडे एक सिस्टीम आहे, प्रवेश दिल्यानंतर सुद्धा शेवटी तिथे निवडून येण्याची क्षमता कोणाची आहे याचा विचार केला जाईल. त्यामुळे एकदा पक्षात प्रवेश दिला तो भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता होतो. त्यामुळे या सगळ्यांमध्ये एक आमची पद्धत आहे, सर्वे होतात, स्थानिक पातळीवरती त्याचा निश्चितपणे एक अहवाल तयार होतो आणि मग उमेदवारी कोणाला द्यायचा हा पुढचा टप्पा आहे. तेव्हा प्रवेश घेतल्यानंतर लगेच तिकीट दिलं असा कुठलाही अर्थ त्याच्यामध्ये काढू नये. सेनेने 60 जागा मागितल्या, जास्त आहेत कमी आहेत काय? नाही, बापू बोलतील सेनेच्या. तुम्ही किती सोडणार? बापू बोल. नाही, आज काही आकड्याचा विषय नाही. बापू थोडा आज काही आकड्याचा विषय नाही. असं आहे, आज थोडंसं इकडे आहे ना. या साईडला या ना. येस बापू, काय चर्चा झाली आज, काही प्रस्ताव सेनेने ठेवलाय? आपण अण्णांच्या मुखातून ऐकलेलंच आहे की आमचे दोन्ही उच्चस्तरीय नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचबरोबर माननीय नामदार एकनाथराव शिंदे यांनी प्रिन्सिपली असं ठरवलं की आपल्याला एकत्रित लढायचं, आणि ते फक्त पुणे नव्हे, 29 महानगरपालिकेच्या सर्व इलेक्शन्समध्ये आम्ही एकत्र लढणार. आणि पहिली आजची बैठक झाली, सर्व नेते होते, पण इन प्रिन्सिपल कसं पुढे जायचं याची एक धोरण आम्ही आता ठरवलं. ते धोरण असं असेल की कुठेही भाजप आणि सेनेचं कॉन्फ्लिक्ट होणारच नाही, कुठेही तक्रार होणारच नाही, आणि म्हणून काही गोष्टी अतिशय प्रिन्सिपली आम्ही ठरवलेल्या आहेत. त्याच्यावर मग प्रत्यक्षरित्या काही नावं, इलेक्टिव्ह मेरिट, त्याच्यानंतर आता असं धरून चला की काँग्रेस राष्ट्रवादीच्या समोरच्या ज्या सीट्स आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येईल, तिथे काय स्कोप आहे सेना आणि भाजपचं मिळून, अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पण प्रॉपर लॉजिकल एंड, ह्या माणसाला इथे तिकीट का द्यायचं आहे हे आम्ही दोघे ठरवताना त्याचं मेरिट आणि दोघांच्या सहमतीने आम्ही ते ठरवू. मला वाटत नाही कुठेही कॉन्फ्लिक्ट होईल. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सर्व होईल. इंडिव्हिज्युअल नावंसुद्धा आहेत की काही कार्यकर्ते असे आहेत की खूप स्ट्रॉंग कार्यकर्ते आहेत, 10-20 वर्ष लोकांची सेवा करत आहेत, पण त्याला कुठे संधी मिळाली नाही. तर मी तशी रिक्वेस्ट केली की काही ठिकाणी एखाद्या ठिकाणी असा कार्यकर्ता आपल्याला भाजपचा असेल पण त्याला तिथे संधी मिळत नाही ना, तर कुठेतरी ह्या 50 सीटमध्ये कसं ॲडजस्ट करता येईल. माझा एखादा कार्यकर्ता खूप 10-20 वर्ष काम करतोय परंतु त्याला संधी मिळाली नाही, मग ह्या 50 सीटच्या जागेवर त्याला पुण्यातला माणूस कुठेही कुठे लढू शकतो. आणि 4 एकत्र जेव्हा आम्ही 4 सीट सेना आणि भाजप लढू शकतो त्यावेळेस निश्चितपणे एखादा बाहेरचा जरी उमेदवार असेल तर ते खेचून काढला जाईल. आणि करिअर दोन्ही, एक मी तर असं सांगतो, पुण्यामध्ये भाजप आणि सेनेची पुढची नवीन पिढी नेतृत्वाची या निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण होणार आहे. आणि त्यामुळे समर्पित भावनेने काम करणारे जे काही कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना चांगल्या प्रकारची संधी मिळेल. पुन्हा एकदा सांगतो, भाजप आणि सेना आमचं कुठेही कॉन्फ्लिक्ट होणार नाही. गुन्ह्या गोविंदाने तुमच्या पुढे आम्ही लिस्ट देऊन ठेवू. बापू तुम्ही जसं म्हणताय कॉन्फ्लिक्ट नाहीये, कॉन्फ्लिक्ट नाही असं म्हणताय, त्यांना का नाही आणलं इथं बैठकीला? नाही ते नको, ते गोष्ट नको. मी एवढंच सांगतो की सेनेमध्ये उच्च पातळीवर काम करणारे अनेक नेते आहेत. ही बेसिकली नेत्यांची बैठक होती. चंद्रकांत दादा होते, नीलमताई होत्या. त्यामुळे काही गोष्टी अशा असतात की त्या होते की दोन्ही पक्ष असू द्या, आपण त्या टाळाव्या लागतात ना काही गोष्टी. ते महानगर प्रमुख आहेत. रवींद्र दंगेकरांनी मुलाखती घेतल्या, उमेदवारी अर्ज दिले, असं असताना सुद्धा मी तुम्हाला ते सांगतो, काही गोष्टी ह्या विचाराने ठरवल्या जातात, त्या पद्धतीने आम्ही ते घेतलेले ते निर्णय.
धन्यवाद. अण्णांना त्यांना समोरासमोर येऊन द्यायचं नव्हतं का? अण्णांना त्यांना समोरासमोर येऊन द्यायचं नव्हतं.